फ्रेंड्स, नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि पप्पा श्रीसेवेला गेले होते, तिथून तुळस घेऊन आलेत. येताना तुळस आणली आहे. तर तुळशी पत्र रोज लागतं, तर उन्हामुळे तर खूप जास्त तुळस सुकत जाते आणि पानं अशी आखुडली जातात. तर आता जी तुळस आणली ती किती छान अशी टवटवीत पानं आहेत, दाखवते मी तुम्हाला. किती आणलं पप्पा तुळस? तीन तुळस आणला. तर जरा पाऊस पडला की छान भरेल. तर मित्रांनो, आता आजीने जेवण केलेलं आहे. मी तुम्हाला सांगते काय काय. मस्त मेजवानी दिली आजीने. काय काय आहे? ही कोळंबीची काय चटणी, कोळंबी चटणी, हे पापलेट आहे एवढं मोठं. मला मोठं पाहिजे होतं पापलेट. मोठं अख्खं पाहिजे होतं उनीला, म्हणून अख्खं तर दिलं. हे मोठं पापलेट आहे. आणि हे काय? बोंबील फ्राय, बोंबील फ्राय, कोळंबी फ्राय येते. हो, चपाती, भात आणि सार. कोळंबीचं सार. आणि अस्मी, तू सांग, तुझ्याकडे काय आहे जेवणात? हिने सार नाही घेतलंय. अस्मीकडे आहे मस्तपैकी असं पापलेट तळलेलं, बोंबील फ्राय, चपाती, कोळंबीची चटणी आणि भात आणि सार ती पण घेणार आहे. तर या सगळेजण जेवायला. हॅलो फ्रेंड्स, अख्खा दिवस संपलेला आहे, मजा करून झालेली आहे आणि मजा कंटिन्यूच राहणार आहे. तर आता मला तुमच्याशी शेअर करायचं आहे बाळंतिणीचा आहार. कारण बऱ्याच मैत्रिणींची कमेंट होती की ताई, पोस्ट डिलिव्हरी नंतर तू काय खातेस ते आम्हाला शेअर कर, बाळंतिणीच्या आहाराचा व्हिडिओ बनव. तर मला तेव्हा वेळ मिळत नव्हता. म्हटलं आता आपण गप्पा मारूया मैत्रिणींशी. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, बाळंतिणीच्या आहारामध्ये तिचा आराम आणि तिचा रेस्ट खूप महत्वाचा असतो. म्हणजे तिचा जर प्रॉपर आराम झाला नाही तर तो परिणाम कुठे ना कुठे तिच्या खाण्यापिण्यावर पण होत असतो. रात्रीची झोप कंटिन्यू मिळणं हे शक्यच नाहीये. ऍटलिस्ट सलग 2 तास झोप मिळाली तरी पण आपल्याला फ्रेश वाटतं. तर रात्री बाळाला छान, जसं आपल्या बाळाच्या सवयी आहेत त्याप्रमाणे आपण जावं. म्हणजे जर त्याला छान असं पुसून बिसून छान पावडर वगैरे लावून झोपवल्यावरती झोप लागत असेल शांत, आता साधारण आपल्याला हळूहळू ओळखता येतं की त्याला असं केल्यावरती तो झोपतोय गाढ, तसं केल्यावरती तिला छान झोप लागते. तर ते आपण लक्षात ठेवावं. त्या गोष्टी आपण आवर्जून अगदी अभ्यास करावा. कारण ह्या गोष्टींची आपल्याला रात्रीच्या वेळी मदत होत असते. कारण रात्री ही अशी वेळ असते की जेव्हा आपण थोडा आराम करू शकतो. दिवसा आपण कितीही म्हटलं तरी पण कंटिन्यू रेस्ट नाही मिळू शकत. फर्स्ट डिलिव्हरी असेल तर कदाचित मिळेलही, पण तुमच्याकडे ऑलरेडी जर लहान मुलं असतील आणि नंतर तुम्हाला त्यासोबत बाळाला सांभाळायचे, तर ही गोष्ट खूप शक्य होत नाही सहसा. तो माझा अनुभव मी सांगते. तर रात्री जसं आपल्या बाळाची गरज आहे त्याप्रमाणे त्याला रेडी करून आपण झोपवलं. फीड केल्यानंतर प्रॉपर ढेकर देणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित बर्प करून त्याला झोपवत असाल तर तो शांत गाढ 2 ते 3 तास सहज झोपू शकतो. त्यानंतर तुम्हाला उठावं लागलं तरी तुम्हाला एवढा थकवा जाणवत नाही, कारण 2 तासाची एक झोप तुमची झालेली असते आणि ती झोप पण खूप पुरेशी असते बाळंतिणीला. त्यानंतर तुम्ही उठल्यानंतर त्यांना फीड केलं की फीड केल्यानंतर व्यवस्थित ढेकर देऊन झोपवलं पुन्हा की कंपल्सरी उठून चूळ भरून आपल्याला लाडू खायचा आहे, जो तुम्ही खाता, मेथीचा म्हणा, अहळीवाचा म्हणा किंवा डिंकाचा. तर मी लास्ट व्लॉगमध्ये रेसिपी शेअर केलेली मेथीचे लाडू, त्या लाडूमध्ये सगळे घटक आहेत. जर तो लाडू जर मी खाते तर मला त्या व्यतिरिक्त इतर कुठलाही लाडू खाण्याची किंवा कुठलाही वेगळा पदार्थ खाण्याची गरज नाहीये. तर तो एक प्रॉपर असा लाडू आहे जो पोस्ट डिलिव्हरी नंतर एका बाळंतिणीने खाण्याची गरज आहे. तर तो एक लाडू खाल्ला तुम्ही आणि त्यावर गरम पाणी प्यालात ग्लासभर. जर खूप उष्णता असेल, वातावरण जास्त गरम असेल, तर गरम नसेल शक्य तर ऍटलिस्ट तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी प्या. पण ते प्याल्यानंतर तुमची जी क्षीण होते वेळोवेळी फिडिंग नंतर, जी शरीराची झीज होत असते ती पुन्हा रिकव्हर व्हायला सुरुवात होती. म्हणजे तो लाडू खाऊन पाणी पिऊन झोपलात की पुन्हा पुढच्या 2 आवर्स तुम्ही जे रेस्ट करताय, ऍटलिस्ट 1 आवर, तर ती बॉडी पुन्हा रेडी होते तुम्हाला परत मदत करायला.
आणि बाळाचा पण छान हेल्दी फीडिंग तुम्ही करत असता तेव्हा, जर तुम्ही तुमच्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतली. सकाळी सुद्धा पुन्हा जाग आल्यानंतर सेम गोष्ट फॉलो करायची आहे तुम्हाला. त्यावेळेला तुम्ही खजुराचा लाडू खाऊ शकता. आणि त्यानंतर जर तुमचे काढे संपलेले नसतील, म्हणजे तुम्ही त्या पिरियडमध्ये असाल 2 ते 3 महिने आफ्टर डिलिव्हरी, तर ते काढे चालू असतात. म्हणजे सांडूचे जे काढे आहेत आपले बाळंत काढा, त्याचे 3 बॉटल्स असतात, नंबर 1, 2 and 3. तर तो काढा सुद्धा तुम्हाला अर्ली मॉर्निंग प्यायचा आहे गरम पाण्यासोबत. या गोष्टी आहेत ना, जेव्हा तुम्ही खूप गॅप असेल तुमच्या जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर, अशा मधल्या वेळेस जर तुम्ही या गोष्टी इंटेक केल्यात तर त्या तुमची बॉडी पूर्णपणे फ्री असते फक्त त्याच गोष्टींना ऑब्झर्व करण्यासाठी. म्हणजे रात्री जेवून तुम्हाला किमान 2-3 तास उलटलेले असतात, तर तुमचा कोठा पूर्ण क्लिअर झालेला असतो. आणि त्यानंतर तुम्ही तो काढा प्याल्यानंतर किंवा तो लाडू खाल्ल्यानंतर पुन्हा पुढे 2 ते 3 तास बाकी असतात तुम्हाला पुढचा ब्रेकफास्ट किंवा जे काही तुमचं रुटीन डाएट आहे ते स्टार्ट करायला. तर त्या वेळेमध्ये तुमची बॉडी पूर्णपणे फ्री असते. तुमची डायजेशन जी सिस्टीम आहे ती त्या गोष्टीला जेवढं शक्य होईल तेवढं ऍब्झॉर्ब करते. तर हे कारण आहे अर्ली मॉर्निंग खाण्याचं आणि पिण्याचं. तर त्यानंतर तुम्ही तुमचा जो काही ब्रेकफास्ट असेल तो करायचा आहे. आणि एका फिडिंग करणाऱ्या लेडीजला कंपल्सरी 2-2 तासांनी खाणं महत्वाचं आहे. पण खाणं म्हणजे काहीही खाऊन चालत नाही. तर तुमच्या आवडीचं तुम्ही खाताय ते तुम्ही डाएटमध्ये नाही पकडू शकत. बाळंतिणीच्या डाएटमध्ये हे लाडू 3 प्रकारचे, अहळीव, डिंक आणि मेथी, या 3ही गोष्टी असलेले लाडू खाणं महत्वाचं आहे. आपण जो बाळशेप आपण जी भाजून ठेवतो, बाळशेप, ओवा, बडीशेप, हे सगळं, सुकं खोबरं, हे सगळं जे भाजून ठेवलेलं असतं त्यामध्ये तीळ सुद्धा घालतो आपण. तर ते मिश्रण वेळोवेळी साधारण दिवसातून 3-4 वेळा तरी 1-1 चमचा आपल्या तोंडात गेला पाहिजे. प्रत्येक वेळेला खाल्ल्यानंतर पाणी सुद्धा प्यायचंय. आपण जेवढं आपलं खाणं होतंय तेवढंच आपलं पाणी पिणं सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित पाणी पित असाल तरच बाळाला व्यवस्थित पाण्याची तहान, पाण्याची कमतरता पूर्ण होत जाणार आहे. तुमच्या खाण्यावर आणि तुमच्या पिण्यावर त्याचं पोट कसं भरतंय हे पूर्णपणे अवलंबून असतं. तुम्ही जर सगळ्या हेल्दी गोष्टी खाताय आणि पाणी खूप पिताय तर त्याला सुद्धा पाण्याची कमतरता होणार आहे आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम होणार आहे त्याच्यावर. ह्या सगळ्या गोष्टींनंतर आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजे शतावरी कल्प. शतावरी कल्प ही अशी गोष्ट आहे, म्हणजे जो मी लाडू सांगितला त्यामधलं आपलं फिजिकल स्ट्रेंथ जी आहे ती पूर्ण भरून येते. पण शतावरी कल्प एका पोस्टपार्टम लेडीजला, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी, फिजिकली आणि मेंटली दोन्ही बाजूंनी शतावरी कल्प तिला स्ट्रेंथ देत असतं. म्हणजे मूड स्विंग्स होणं हे जसं प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आपल्याला होत असतं, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी कधी कधी आपल्याला खूप जास्त वाईट वाटतं, खूप जास्त आनंद होतो, किंवा एखादी गोष्ट आपल्याला त्या मूडमध्ये आपण जी करून जातो त्या गोष्टीचं नंतर रिग्रेट होतं, किंवा एखाद वेळेला असं वाटतं की अरे मला ते तेव्हा करायला पाहिजे होतं, त्यासाठी रिग्रेट होतं. तर हे सगळं घडत असतं आपल्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे. तर मग त्यावेळेला ती जी लेडीज आहे, ती जी माझी मैत्रीण आहे, ती कोणालाही हे शेअर करू शकत नाही, किंवा शेअर करू शकत नाही म्हणजे असं नाही की तिच्यासोबत कोणी नसतं, पण तिला ते शब्दात मांडता येत नाही. तर एक ती स्वतःच हे फील करू शकते की तिच्यासोबत नक्की काय घडते. ज्या माझ्या मैत्रिणी असतील त्या खरंच रिलेट करत असतील ज्या या पिरियडमधून जात आहेत. म्हणजे मला एवढंच सांगायचंय की शतावरी कल्प आपल्याला फिजिकल स्ट्रेंथ देतच, पण इमोशनली जे आपण वीक झालेलो असतो आफ्टर डिलिव्हरी, तो वीकनेस आपला पूर्णपणे निघून जातो आणि कॉन्फिडन्स लेवल आपली पुन्हा पहिल्यासारखी होते. यासोबतच आपल्याला आपल्या दिवसभराच्या डाएटमध्ये बाजरीची भाकरी समाविष्ट करणं गरजेचं आहे, कारण बाजरी
आपल्याला दुधाची कमतरता पूर्ण करण्यासाठी खूप महत्वाची असते. तर बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून छान अशी भाकरी थापली आणि त्यावर साजूक तूप सोडून ती भाकरी फोल्ड करून ठेवायची. ती भाकरी व्यवस्थित नरम होते. मग ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीसोबत खाऊ शकता, अशीच खाऊ शकता किंवा चहासोबत खाऊ शकता. चहासोबत म्हणजे चहा जास्त घेणं योग्य नाहीये. तर त्यावेळेला चहा म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचंय, तर खूप जास्त चहा पावडरचा चहा असं नाहीये. तुम्ही आलं किसून घाला. आल्यामुळे काय होणार, आपला जो जागरणामुळे अजीर्ण होण्याचं चान्सेस असतात, ऍसिडिटी होते किंवा डायजेशनचे प्रॉब्लेम होतात. तर आल्यामुळे त्या गोष्टी निघून जातात. पित्तनाशक आलं आहे. तर बाळंतीण म्हटल्यावरती बाळासोबत जागरण हे चालूच असतं कितीही म्हटलं तरी. तर त्यावेळेला तुम्ही आलं समाविष्ट करा आणि ते कफावरती सुद्धा खूप उपयुक्त आहे. अस्मी आहे मागे, तर कफावरती सुद्धा खूप उपयुक्त आहे. तर आलं किसलेला, गुळाचा आणि त्यामध्ये चहाची पात जर तुमच्याजवळ अवेलेबल होत असेल तर ती टाकू शकता किंवा हलकीशी थोडी चहा पावडर टाकून तो छान काढा उकळवायचा आहे चहा म्हणून आणि त्यासोबत तुम्ही ती भाकरी खाऊ शकता. त्यामध्ये दोन्ही गोष्टी आल्या ज्या दोन्ही तुम्हाला गरजेच्या आहेत. नंतर मेथीची भाजी समाविष्ट करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे आपल्या डाएटमध्ये. बारीक मेथी जर मिळत असेल तुमच्याजवळ तर ती रोज खा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. बारीक मेथीची भाजी हा असा प्रकार आहे की जो तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्हाला व्यवस्थित शरीराला ज्या गोष्टी आहेत, जी शरीराची झीज भरून काढली जाते ती त्या मेथीच्या भाजीने भरून काढली जाते. तर ती खाणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासोबतच मेथीची पेज, जर आपल्या जवळपास मेथीची भाजी रोजच्या रोज उपलब्ध होणं शक्य नाहीये तर ज्या दिवशी तुम्ही भाजी स्किप करताय त्या दिवशी तुम्ही मेथीची पेज खाऊ शकता. तर मेथीची पेज, त्यामध्ये भरपूर गुळ घालायचं आहे आपल्याला. गुळ सुद्धा त्यामधून आपल्या पोटात जाते. तर त्या पद्धतीनेच आपण काही जण बाजरीची पेज करतात. तर बाजरीची पेज सुद्धा ज्यांना आवडत असेल ते करू शकतात. त्यामध्ये थोडंसं आलं किसून घालावं लागतं, काळी मिरी ठेचून घालायची असते आणि ती साजूक तूप सोडून बाजरीची पेज केली जाते. त्यामध्ये दूध सुद्धा घातलं जातं. काही जण दुधाचंच शिजवतात. तर मला भाकरीच जास्त आवडते, त्यामुळे मी बाजरीची भाकरीच माझ्या आहारामध्ये घेत असते. त्याचबरोबर शतावरी कल्प जसं महत्वाचं आहे त्याचबरोबर गुळ सुद्धा महत्वाचा आहे. कारण गुळाचे गुणधर्म आपल्या सगळ्यांना माहितीच असतील, नसतील माहिती तर तुम्ही नक्की जाणून घ्या. पण ते सेंद्रिय गुळ असलं पाहिजे. कारण जर आपण हे नॉर्मल जे गुळ खातो त्यामध्ये साखरेचा गोडवा जास्त असतो. तर सेंद्रिय गुळाचा वापर करा आपल्या आहारामध्ये आणि सेंद्रिय गुळाने काहीही त्रास होणार नाही. तर सेंद्रिय गुळ खाऊन त्यावरती गरम पाणी पिणं गरजेचं आहे. आता गरम पाणी हे प्रत्येक वेळी का पिणं गरजेचं आहे, आपल्याला कुठलाही त्रास होत असेल किंवा साधारण हलकं डोकं सुद्धा दुखत असेल तर त्यावर जर आपण ग्लासभर गरम पाणी प्यालो सिप सिप तर आपलं डोकं अतिशय हलकं होऊन जातं. म्हणजे पूर्ण डोकेदुखी बंद होते. प्रवासात तुम्ही जात असाल, म्हणजे आम्ही तर हा अनुभव घेतलेला आहे की आपला गावचा प्रवास किंवा इतर कुठला लांबचा प्रवास असेल, तो 6 ते 8 तासाचा प्रवास असेल तर त्यावेळी थर्मासमध्ये गरम पाणी कॅरी करणं खूप महत्वाचं आहे. तर आपलं जे शरीर थकतंय वेळोवेळी, म्हणजे जरी आराम करत असली बाळंतीण तरी पण बाळाच्या मागे कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून तिची शरीराची हालचाल होतच असते आणि फिडिंगमध्ये तर तिचं इनसाइड पण झीज होत असते. तर कुठेतरी पाठदुखी होते आहे, कंबरदुखी होते आहे, सतत बाळाला घेणं किंवा त्याला वर्पिंग करण्यामध्ये वेळ जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते चालूच असतं. तर त्यावेळी मध्ये मध्ये गरम पाणी पित राहणं, गरम पाण्याचा थर्मास आपल्या सोबतच बाळगून राहा आणि मध्ये मध्ये पित राहिलात तर तुम्हाला जो थकवा जाणवतो तो खूप कमी होतो. तुम्ही नक्की ही ट्राय करून पहा मी जे सगळं सांगितलंय ते. आणि आणखीन काही आहारामध्ये सांगायचं राहून गेलं असेल तर तुम्ही मला कळवा, कारण मला सुद्धा त्या गोष्टींची आता सध्या गरजच आहे. तर माझं जे एक्सपिरियन्स होता, माझं जे रुटीनमध्ये मी चालू ठेवलंय ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. त्यामध्ये कडधान्य सुद्धा समाविष्ट करणं गरजेचं आहे. प्रोटीनयुक्त आहार आपल्याला घ्यायचा आहे, कारण आपण जो आहार घेणार
तोच आपल्या बाळाला पोहोचणार आहे. जर तुम्ही हेल्दी खाल्लं तर बाळाला हेल्दी दूध मिळणार आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाणी मुबलक प्रमाणात प्यालात तर बाळाला सुद्धा व्यवस्थित पाणी मिळणार आहे, कारण त्याला तुमच्या दुधाव्यतिरिक्त इतर काहीही मिळत नाहीये. ना अन्न ना पाणी. पाणी सुद्धा आपण त्याला देत नाही आहोत. त्यामुळे आपण व्यवस्थित पाणी पिणं, भरपूर पाणी पिणं ही सुद्धा एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, जी आपण सहसा मनावर घेत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की हे खाते ते खाते, पण मी पाणी किती पिते ह्याकडे सुद्धा आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि रात्रीची झोप, जसं आपण खाणं पिणं म्हणतो तसा आराम सुद्धा गरजेचा आहे. तर रात्री साधारण थोडा वेळ तरी आईला आराम मिळावा दुसऱ्या दिवशी ऍक्टिव्ह राहण्यासाठी. तर मी बाळाला डायपर प्रिफर करते वापरणं. आपल्या बाळाला जे सूट होतंय ती नॅपी, आणि जी सूट होते ती पावडर व्यवस्थित लावली आणि त्याला ते नॅपी लावलं की आपल्याला ही भीती राहत नाही की अरे आता शुशू झाली, आता ओला झाला तर तो तसाच ओलाव्यात राहील, मला पटकन जाग नाही आली तर. ह्या भीतीमध्ये आपल्याला झोप न मिळणं, कारण 2 तास तरी व्यवस्थित रेस्ट मिळाल्याने आईला तेवढी मदत होणार आहे. आणि एक हेल्दी आई हेल्दी संस्कार करू शकते आणि तिचं बाळ सुद्धा हेल्दीच होणार आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे आपण आपल्या शरीराची हेळसांड करणं, आपल्या मेंटली जे आपलं हेल्थ आहे, मेंटल हेल्थकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मेंटल हेल्थ तेव्हाच आपली व्यवस्थित राहते जेव्हा आपल्याला व्यवस्थित आराम सुद्धा मिळतोय आणि फॅमिलीचा सपोर्ट सुद्धा मिळतोय. तर एका बाळंतिणीसाठी फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. तर फॅमिली सपोर्ट शिवाय काहीही होऊ शकत नाही. तर आफ्टर डिलिव्हरी डाएटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्याकडून काही सांगायचं राहून गेलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशी कोणती गोष्ट असेल की मी आणखीन शेअर करू शकते हे नक्की सांगा. आणि मला खूपच आवडेल गप्पा मारायला. आणि मी गप्पा सुरू केल्या की माझा वेळ किती जातोय, म्हणजे किती मिनिटाचा पुढे क्लिप तयार होते हे माझ्या लक्षातच राहत नाही. सुरुवात झाली की झाली. तर नक्की शेअर करा. मला नक्कीच आवडेल तुमच्यासोबत त्या टॉपिकवरती गप्पा मारायला. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. जी कोणती तुमची मैत्रीण आहे, तुमची रिलेटिव्ह आहे, जी मॉम टू बी किंवा झालेली आहे डिलिव्हरी, तर तिच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तिला खरंच हा फायदा होईलच, तिला सुद्धा हेल्प होईल. आणि शतावरी कल्प तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करायला अजिबात विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत